भीम प्रहार न्यूज मराठी, वंचित शोषितांचा बुलंद आवाज. बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. 14वी स्वाभिमान धम्म परिषद हरेगावात संपन्न. श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे 16 डिसेंबर 1939 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हरेगावात महार वतन परिषद घेतली होती व सटवाजी शेळके ठेकेदार यांच्याकडे मुक्काम केला होता. त्या स्मृती दिनास उजाळा म्हणून दरवर्षी हरेगाव येथे बुद्ध विहार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे स्वाभिमान दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने भारतीय बौद्ध महासभेच्या अहमदनगर जिल्हा उत्तर अंतर्गत श्रीरामपूर तालुका व शहराच्या वतीने स्वाभिमान दिन निमित्त हरेगाव येथे 14व्या स्वाभिमान धम्म परिषदचे आयोजन करण्यात आले होते. धम्म परिषदची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मध्वजाचे रोहन करून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून त्याचप्रमाणे समता सैनिक दलाकडून मानवंदना देऊन करण्यात आली. या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन सामूहिक भंतेजीकडून पंचशील देण्यात आले. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि वीरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदान वीरमणि सिक्खापदं समादियामि अभिन्नदान वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमाददाना वीरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमाददाना वीरमणि सिक्खापदं समादियामि पंचशीलं प्रादुकं दुर्वाकित्वं तत्त्वा अपमादेन शील संपदे तत् अहं वन्दे साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि संघं
बौद्ध धम्म परिषद निमित्त श्रामणेर बौद्धाचार्य व महिला उपासिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने श्रामणेर बौद्धाचार्य यांनी आपण समाजात तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मानवतावादी धम्माचा प्रसार करणार असल्याचे मनोगत व्यक्त केले आहे. मीराताई आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनाही माझं वंदन. या ठिकाणी सन्माननीय धम्मपीठ यांनाही वंदन. त्याचप्रमाणे हे 10 दिवसाचं शिबिर दिनांक 7/12/2023 ते आज 16/12/2023 या 10 दिवसाचं सामनेर शिबिर लुंबोनी बुद्धविहार श्रीरामपूर येथे आम्ही केलेला असताना त्या संघाचे भिक्खू संघाचे भदंत कश्यपजी, त्याचप्रमाणे शिक्षक, केंद्रीय शिक्षक आदरणीय तेलतुंबडे गुरुजी यांनाही जय भीम आणि उपासक उपासिकांनो सन्माननीय जय भीम. या 10 दिवसाच्या शिबिरामध्ये जे काही शिकायला मिळालं हे खूप काही भाग्य समजतो मी. कारण याच्या अगोदरची भीम जयंती, आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती किंवा इतर हे फक्त करत होतो. म्हणतात जय भीम बोला आणि किधर पिचला अशी अवस्था होती. जिकडं निघालं तिकडंच निघायचं. परंतु या धम्म कार्याचे सामनेर शिबिराच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्ध, त्यांचा धम्म आणि परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सामनेर शिबिराच्या माध्यमातून शिकण्यास मिळाले. खरोखर आज मी माझं भाग्य समजतो की या सामनेर शिबिराच्या माध्यमातून धम्म, बुद्धांचं धम्म म्हणजे काय हे तेलतुंबडे गुरुजी आणि भंते कश्यपजी यांनी जे सांगितलं ते खरोखर आमच्या आयुष्याचे कलाटणी देण्यासारखं आहे. आत्ताच त्याचप्रमाणे यांनाही माझा पंचांग प्रणाम. तमाम बौद्धांची मातृसंस्था आदिवासी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेच्या राष्ट्राध्यक्षा उपासिका मीराताई आंबेडकर तसेच नवनिर्वाचित कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांचे धम्मकार्यास या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो. या ठिकाणी जे श्रामणेर शिबिर लावण्यात आलेलं होतं त्या श्रामणेर शिबिरामध्ये आम्ही 10 दिवस बसलो होतो. त्या संघाचे संघनायक पूज्य भदंत काश्यपजी यांनाही माझे वंदन. त्याचबरोबर संघालाही माझे वंदन. त्याचबरोबर आम्हाला 10 दिवस जे केंद्रीय शिक्षक लाभले असे ज्ञानवंत गुणवंत केंद्रीय शिक्षक आदरणीय सत्येंद्र तेलतुंबडे सर यांनाही माझा जय भीम. त्यांनी तेलतुंबडे सरांनी आम्हाला अतिशय भावूक होऊन त्यांच्याकडे असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान आम्हाला देण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि आम्ही ते ज्ञान आत्मसात केलं. या ठिकाणी श्रामणेर शिबिराला येण्यापूर्वी माझे कुटुंब जे आहे त्या कुटुंबामध्ये उपास तपास, नवस करणं अशा किंवा कर्मकांड, अंधश्रद्धा पाळणं अशा प्रकारचं एक माझं कुटुंब होतं. परंतु या गेल्या 10 दिवसामध्ये आम्हाला या दोन्ही आदरणीय गुरुवर्यांनी अतिशय उत्तम प्रकारे, अतिशय पोटतिडकीने आम्हाला हा धम्म काय आहे, अधम्म काय आहे, सद्धम्म काय आहे, धम्मातील सर्व बारीक सारीक गोष्टींचा उहापोह आम्हाला त्यांनी करून दिलेला आहे. त्याचबरोबर आता यानंतर मी घरी गेल्यानंतर प्रथमतः माझे कुटुंब मी सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्याचबरोबर पुढील जे आयुष्य आहे या आयुष्यभर मी भारतीय बौद्ध महासभेचं काम करणार आहे आणि धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम मी आयुष्यभर करीन अशी मी आपणाला ग्वाही देतो. त्या सर्व बुद्धाच्या प्रतापाने सर्वांचे मंगल हो. बुद्धाच्या प्रतापाने सर्वांचे, धम्माच्या प्रतापाने सर्वांचे मंगल हो. संघाच्या प्रतापाने सर्वांचे मंगल हो. आधी मला इतकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध इतकं माहिती नव्हती. मला कळालं अनेक इथं शिबिर आहे आपल्या बुद्ध विहारात, निमोनी बुद्ध विहारात. तर मला भाऊ म्हणे का तुला जायचं आहे का? त्याला म्हणलं मला जायचं आहे. त्यांना म्हणलं शिक्षक कोण आहे? ते म्हणे आदरणीय तेलतुंबडे सर आहे म्हणे. त्यांना म्हणलं मग मी जाणार आहे. तर मग इथं आलो. मग मला काही मी आठ न घालता मला इथं
धम्मात सामील केलं व मला 10 दिवसाचं शिबिर दिलं. मला बनते कश्यप आणि केंद्रीय शिक्षक मला तेलतुंबडे सर गुरुजी लागले आणि मी इथून केल्यानंतर व इथं शिकलेलं सर्व ज्ञान मी धम्माच्या मार्गाने शिकलेलो आहे. आणि मला ते इतकं ज्ञान नव्हतं ते मला ते इथं समजलं आणि मी बाहेर गेल्यावरती सर्व जणांना व घरच्यांना सांगणार आहे. चौदाव्या स्वाभिमान धम्म परिषद निमित्त प्रमुख मान्यवर म्हणून भदंत कश्यप, आयुष्यमान वसंत पराड, आयुष्यमान अशोक केदारी, आयुष्यमान राजेश पवार, आयुष्यमान सत्येंद्र तेलपुंडे, टी सोनवणे तसेच या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा उत्तर विभाग श्रीरामपूर शाखेचे अध्यक्ष सुधाकरराव इंगळे, महिला अध्यक्ष वैशाली आयरे, सरचिटणीस अशोक बोर्डे, कोषाध्यक्ष आनंद मेढे तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, बौद्धाचार्य यश रामनेर, केंद्रीय शिक्षक शिक्षिका, समस्त सैनिक दलाचे पदाधिकारी व उपासक उपासिका तसेच धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या ठिकाणी भिक्षू संघाचं पुष्प देऊन स्वागत होत आहे. पूज्य बनते कश्यप यांचं पुष्प देऊन स्वागत आदरणीय जिल्हाध्यक्ष सुगंधराव इंगळे यांनी पुढे यायचंय, स्टेजवर यायचंय. मधुकर भालेराव गुरुजी यांनी स्टेजवरती यायचं आहे. रोहिणीताई जाधव यांनीही स्टेजवरती यायचं आहे. या ठिकाणी आपण भिक्षू संघाचं आदरपूर्वक स्वागत करीत आहे. यानंतर या ठिकाणी आपण आपले कार्यक्रमाचे 14वी स्वाभिमान धम्म परिषद हरिगाव 2023 यासाठी आपल्याला अत्यंत मोलाचं मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर आदरणीय वसंतराव पराड सर, केंद्रीय सचिव, ज्यांनी समृद्ध करून ठेवला आहे. या देशातील सजीवच नाही तर निर्जीवांनाही संरक्षण आणि सन्मान प्राप्त करून दिला आहे. ते या भारत मातेचे प्रकांड पंडित, जगतविख्यात विद्वान आणि तरीही प्रांजळपणे सांगतात की मी आयुष्यभर विद्यार्थी आहे, आजन्म विद्यार्थी आहे. असे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या क्रांतिकारी कार्याला, प्रबोधनकारी विचारांना आणि महान मंगल अशा प्रतिमांना सर्वप्रथम पंचांग प्रणाम करतो. प्रत्यक्ष बोधिसत्वांनी त्यांच्या प्रथम अध्यक्षतेखाली संस्थापित केलेली भारतातील तमाम बौद्धांची एकमेव मातृशिखर संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्या धम्ममंगल कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात एका महिलेने आपल्या संस्थेची धुरा मागील 45 ते 46 वर्ष सांभाळली. आपल्याला आणि आपल्या धम्माला, आपल्या संस्थेला भारतातल्या जवळजवळ 24 ते 25 राज्यांमध्ये पोहोचवलं. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत धम्म पोहोचवलं, आपली संस्था पोहोचवली. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सूनबाई, महाउपासिका, महाधम्मधारिणी आदरणीय मीराताई आंबेडकर, ज्यांना आता आपण राष्ट्रीय संरक्षक या महान उपाधीने आता त्यांना संबोधत आहोत, त्यांना आणि त्यांच्या 46 वर्षाच्या धम्ममंगल कार्याला मी या ठिकाणी अभिवादन करतो. आपल्या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि देशातील तमाम वंचितांचे श्रद्धास्थान असलेले श्रद्धेय प्रकाश तथा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म, सामाजिक आणि राजकीय वाटचालीला मी सविनय सादर जयभीम करतो. विद्यमान ट्रस्टी आणि आपल्या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू
आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर. आदरणीय भीमराव साहेब आंबेडकरांना 5 डिसेंबर 1922 रोजी डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे. व्हिएतनाम या देशाने दिलेली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्यांना डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर या नावानेच त्यांचा उच्चार करायचा आहे. त्यांना आणि त्यांच्या मागील 8 वर्ष अथक पायाला भिंगरी बांधून चाललेल्या धम्ममंगल कार्याला देखील मी अभिवादन करतो. आंबेडकर घराण्याची धाकली तेज तर्रारपात मुंबई येथील इंदू मिल बाबासाहेबांचा आंतरराष्ट्रीय स्मारकाचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी, बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आदरणीय आनंदराव साहेब आंबेडकर यांच्या धम्म राजकीय वाटचालीला सुद्धा मी या ठिकाणी अभिवादन करतो. आज 16 डिसेंबर 2023 रोजी या प्रत्यक्ष बोधिसत्वाच्या पवित्र पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीवर 14वी धम्म परिषद संपन्न होत आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेला पूज्य भिक्खू संघ आणि त्यांचे नायक म्हणते कश्यप यांना देखील मी या ठिकाणी पंचांग प्रणाम करतो. आज या विचारपीठावर उपस्थित असलेले अहमदनगर उत्तर जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुगतराव इंगळे सर, प्रमुख अतिथी आदरणीय वसंत पराड, आदरणीय पवार सर, आदरणीय DT सोनवणे, त्यानंतर आदरणीय तेलतुंबडे, सरिता मॅडम आणि या अहमदनगर उत्तर आणि श्रीरामपूर शहरचे संपूर्ण पदाधिकारी, ज्यामध्ये तालुक्यांमध्ये कोपरगाव, श्रीरामपूर, अकोले, राहुरी, नेवासे, राहता या सर्व तालुक्याचे सन्मान्य पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले प्रज्ञा, श्रद्धा आणि शिलाले संपूर्ण उपासक, उपासिका आणि माझे समता सैनिक दलाचे सर्व सैनिक, अधिकारी, बाल बालिका, तुम्हा सर्वांना सविनय सादर जय भीम. बंधू भगिनो, आज 84 वर्षापूर्वी प्रत्यक्ष बोधिसत्वांनी या भूमीला स्पर्श केला. 1939 साली त्यांनी 2 दिवसीय या ठिकाणी परिषद घेतली. काय कारण असावे? 1939 सालीपासून त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3री टर्म करत होते, आमदारकीची 3री टर्म करत होते. 1928 पासून ते सतत आमदार होते. 1928 पासून ते सतत आमदार होते. ते 2 टर्म त्यांनी आमदारकीच्या केल्या. आणि यावेळेस ज्यावेळेस 39 साली आले तेव्हा ते स्वतःच्या पक्षाचे निवडून आलेले होते. एक आमदार माणूस प्रत्यक्ष सोयी सुविधा घेत असताना समाजासाठी फिरत होता, पायाला भिंगरी बांधून फिरत होता. काय कारण असावे? काय त्यावेळेस सोयी सुविधा होत्या इथे येण्यासाठी? याचा आपण विचार करायचा आहे. आमदार झालो, आता मला भत्ता मिळणार, पगार मिळणार, राहायला घर, फिरायला गाडी मिळणार नाही. प्रचंड त्याग केलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, आपल्यासाठी नाही. हा एक मोठा गैरसमज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगले या देशातील प्रत्येक भारतीयासाठी, अस्पृश्य समाजासाठी. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. संविधान निर्माण केलं, मी प्रस्तावनेत म्हटलंय, या देशातील प्रत्येक भारतीयाचा वर्तमान नाही तर भविष्यकाळ देखील सन्मान, त्यांचं संरक्षण करत आहे. केवळ महार आणि पूर्वाश्रमीचे महार आणि आताच्या बौद्धांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही. बाबासाहेबांना आपण संकुचित करायचं नाही. संकुचित विचाराचे असतील तर त्यांना त्यांची लख लाभ. बाबासाहेब आंबेडकर या देशाचे पुत्र आहेत, आंतरराष्ट्रीय ख्याती आहे त्यांची, एक जिवंत बोधिसत्व आहेत ते. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य जर या ठिकाणी सांगायला गेलं तर आपल्याला वेळेची प्रचंड मर्यादा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. माझ्यानंतर अजून वक्ते बोलायचे आहेत. बंधू भगिनींनो, भारतीय बौद्ध महासभा हे संस्था कार्य चालत असताना कवी सुरेश भटांची एक ओळी आठवते मला. कालचे सारे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या सवे सत्य तोलू लागले. या ठिकाणी सुरुवातीला 4 उपासिका मनोगत व्यक्त केलं. काय जाणवलं तुम्हाला? परिवर्तन बघा बंधू भगिनींनो. काल मुखी असलेली मंडळी, त्यांना धम्म कळाला, प्रामाणिकपणे त्यांनी शिक्षकांची नावं सांगितली. किती त्या मंडळीने जीव तोडून शिकवला असेल याचा तुम्ही विचार करा. माणसं घडवणाऱ्या कारखाना आहे बौद्ध महासभा. ही केवळ धार्मिक संस्था राहिली नाही, सामाजिक करते आहे. सामाजिक काम सुरू झालं आहे. तुम्हाला माणूस घडवत आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्या उपासिकांचं मनोगत ऐकल्यावर तुमच्यामध्ये देखील ते फरक पडला पाहिजे. या ठिकाणी पूज्य भिक्खू संघ बसलेला आहे. बुद्ध पुत्र आहेत ते. पवित्र चिवर त्यांच्या अंगावर धारण आहे. मागील 10 दिवसांपासून ते घरात नाही आहेत.
घराचा आणि त्यांचा संबंध तुटलेला आहे, त्यांना नावं देखील वेगळी आहेत, हे तुम्ही जाणून घ्या. याचा 45 वर्ष भगवान बुद्ध कसे राहिले असतील, त्यांचा संघ कसा राहिला असेल याचा तुम्ही विचार करा. 10 दिवसांमध्ये काय फरक पडला आणि काय त्यांची पुढे मनीषा आहे त्या 4 बुद्धपुत्रांनी सांगितले आहे. बंधू भगिनींनो, हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आपली संस्था करत असलेले हे पदाधिकारी ते नशिबाने, योगायोगाने किंवा अपघाताने इथे येऊन बसले नाहीत. तुम्हाला वाटतं हा स्टेज भरलाय, विचारपीठ भरलाय, इथे कोण सगळे पांढऱ्या कपड्यातले माणसं आलेत? नाही बंधू भगिनींनो, अपघाताने, योगायोगाने, नशिबाने आलेली मंडळी नाहीत. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात त्याग केलेला आहे. उद्या तुम्हालाही इथे यायचंय आणि प्रबोधन करायचंय लोकांचं. हे घ्यायचंय, प्रबोधन करायचंय, प्रचंड त्याग करायचंय, परिवर्तनावर विश्वास ठेवायचा, तुम्हाला परिवर्तन करायचंय. त्या 4 भगिनींमध्ये जे परिवर्तन होईल ते एका कुटुंबाचं परिवर्तन झालं असेल, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. संस्था आपली 24 प्रकारची शिबिरं राबवते. 24 प्रकारच्या शिबिरांमध्ये तुम्ही तुमच्या मुलाबाळांना बसवायचंय. तुम्ही शिक्षित असा किंवा अशिक्षित असा किंवा अल्पशिक्षित असा किंवा उच्च शिक्षित असा, तुम्ही तुमच्या शिक्षणाचा अभिमान बाळगू नका आणि अडाणी असाल तर त्याचाही न्यूनगंड बाळगू नका. आपल्या संस्थेत यायचंय, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना भेटायचंय आणि आपण आपल्या कुटुंबाचा आणि स्वतःचा आत्मउद्धार करून घ्यायचा आहे, स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे, पुढे जायचंय, परिवर्तन करून घ्या. बंधू भगिनींनो, परिवर्तन करायचंय. अडाणी असेल तर मुलाला इंग्लिश मिडियमच्या शाळेत टाका, अर्धी भाकर खा, पण त्या मुलाला शिकवा. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक शब्द आणि शब्द एक संघर्ष आहे. 65 वर्षाचं आयुष्य लाभलं त्यांना. 65 वर्षाचं आयुष्य एक संघर्षमय जीवन आहे आणि सर्वच्या सर्व त्यांनी केवळ आपल्यासाठी केलेलं आहे. प्रत्येक गोष्ट त्यांची केवळ आणि केवळ माझा अस्पृश्य मागासवर्ग समाज कसा पुढे होईल यासाठी केलंय. अस्पृश्य म्हणजे केवळ महारच नाही, सगळ्या अस्पृश्यांसाठी ते काम करत होते, हे लक्षात घ्यायचंय. पेशव्यांनी गळ्यात गाडगा आणि कमरेला झाडू होता, तो केवळ महारांनाच नव्हता. परंतु बाबासाहेबांनी जी आपल्यात अस्मिता, जो आत्मगौरव, जो स्वाभिमान, जी प्रतिष्ठा आपल्यात टाकली आहे, त्याचं अनुकरण आपण करत असतो आणि त्याच्यातून प्रेरणा घेत असतो. म्हणून अन्य समाजापेक्षा बौद्ध समाज हा नेहमीच वेगळा आहे, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. आपला समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जो समाज इतिहास विसरतो तो समाज इतिहास घडवू शकत नाही, हे आपण लक्षात घ्यायचंय. जो समाज इतिहास विसरतो तो नवीन इतिहास घडवू शकत नाही, हे आपण लक्षात ठेवायचं. आपण आपला इतिहास कधी विसरायचा नाही. इतिहासातून आपण काही चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, इतिहासाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे, इतिहासात केलेल्या चुका आपण टाळायच्या आहेत. आणि बंधू भगिनींनो, सगळ्यात महत्वाचं, इतिहासामध्ये रममान व्हायचं नाही. सगळ्यात महत्वाचं, आज तुम्ही या परिषदेतून जाताल तर हे वाक्य घेऊन जा, इतिहासात गुंतून पडायचं नाही, इतिहासात रममान व्हायचं नाही. त्याला पराभूत मनोवृत्ती म्हणतात, पराभूत मनोवृत्ती. आमच्या काळात असं होतं, आमच्या काळात अशी संस्थाही होती, माझ्या काळात मी हे केलं, माझ्या काळात ते केलं, ही पराभूत मनोवृत्ती आहे. आपला धम्म परिवर्तनावर आधारित आहे, हे लक्षात घ्यायचं. सतत परिवर्तन करायचंय. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय, जुनं ते सोनं प्रत्येक वेळेस करत बसाल तर नवीन प्रगती होणार नाही. बघा, प्रत्येक वेळेस तुम्ही जुनं ते सोनं मानाल तर नवीन प्रगती होणार नाही. आज तुमच्या सगळ्यांच्या खिशात स्मार्टफोन आहेत, त्याच्या आधी ठोकळ्याचे फोन होते, बदलले ना, परिवर्तन होतंय ना. त्याच्याही आधी आपला माणूस मुंबईला गेला तर 4 दिवसांनी कळायचं मुंबईला सुखरूप पोहोचवलाय, किंवा इथून तिकडून इकडे आला तर तिकडे कळायचं का 4 दिवसांनी सुखरूप पोहोचवला. हे परिवर्तन आहे. बौद्ध धर्म हेच तुम्हाला शिकवतो. माणसाने माणसासाठीच केंद्रीभूत ठेवायचंय, जिवंत माणसाने जिवंत माणसासाठीच काम करायचंय. भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी तेच सांगितलंय. आपल्या भारतीय संविधानात देखील तेच आहे. माणसाला केंद्रीभूत मानणारा हा धम्म आहे. आपण आपलं परिवर्तन करायचं आहे. परिवर्तनालाच अनित्यता हा सिद्धांत आहे. आणि तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी प्रत्येक गोष्ट आज विज्ञानावर सिद्ध झालेली आहे, याचं देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यात 1 नाही 2 नाही 55 पुस्तकं लिहिलीत. 55 माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं. परंतु बंधू भगिनींनो, एकही पुस्तक त्यांनी मराठीत लिहिलं नाही, हे तुम्ही लक्षात घ्यायचंय. एकही पुस्तक मराठीत लिहिलं नाही. का? त्यांना माहित होतं 56 साली आपली साक्षरता फक्त 2% होती. 100 माणसं गोळा केली तर त्याच्यात त्या दोघांनाच वाचता यायचं. आणि त्याच्या आधी जेव्हा ते पत्रकारिता करत होते 1920 साली, तेव्हा 1000तल्या 9 लोकांना .1
एवढी परिस्थिती असताना, शिक्षण नसताना बाबासाहेब आंबेडकर इंग्लिशमध्ये पुस्तकं लिहित आहेत. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 55. का? याचा आपण विचार करतो का? आपण जे काही वाचतोय ते सगळे अनुवाद आहेत. बाबासाहेबांनी फक्त बौद्ध उपासना पाठ हे मराठीत लिहिलंय आणि जनता आणि बहिष्कृत भारत यांचे लेख, बस. पत्रकारिता त्यांची मराठीत होती. बाकी त्यांचं प्रत्येक साहित्य इंग्लिशमध्ये आहे. का? तर ते दूरदृष्टीचे होते. 100-150 वर्षापूर्वी काय होईल ते त्यांना दिसायचंय. प्रचंड विजनरी होते ते आणि त्यामुळे त्यांची पुस्तकं इंग्लिशमध्ये होती. माझा समाज आज नाही, उद्या नाही, परवा ती पुस्तकं वाचणार आणि त्यांना कळेल, माझी पुस्तकं जगात वाचली जातील, जगांना कळेल की या देशामध्ये काय चाललंय. आणि त्याचाच परिणाम होतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज आंतरराष्ट्रीय पर्सनॅलिटी झालेली आहे. हे त्याचं परिचय काय? तुम्ही विजनरी व्हा, दूरदृष्टीचे व्हा. आज तुम्ही अडाणी आहात, अल्पशिक्षित आहात, परंतु बंधू भगिनींनो, प्रत्येक सुशिक्षित व्यक्तीने आयुष्यभर लक्षात ठेवायचंय, धम्म जो टिकवला आहे तो माझ्या अल्पशिक्षित आणि अशिक्षित बंधू आणि भगिनीने, हे त्यांचे उपकार आहेत. बाबासाहेब आंबेडकर 56 साली निघून गेले, धम्म देऊन 52 दिवस झालेले. काय करायचं, कसं करायचं, विधी काय करायचा कोणाला माहिती नाही. अशा अवस्थेत, संभ्रमित अवस्था असताना आपल्या समाजाचा, मी टक्केवारी सांगितली 2% होते, अशिक्षित समाज आणि अर्धशिक्षित समाज यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एकमेव सुपुत्र भैयासाहेबांच्या पाठी राहिला आणि ही धम्म चळवळ जिवंत राहिली. हे आपण लक्षात ठेवायचंय. त्यामुळे मी शिकलो, लय मोठा झालो, ही न्यूनगंड मनातून काढून टाका. ही धम्म चळवळ माझ्या अडाणी बंधू आणि भगिनींनी, माझ्या माता पित्यांनी जपलेली आहे. हे आपण लक्षात ठेवायचंय. आपण 4 पुस्तकं शिकलो, 4 वाजता बोललो आणि स्वतःला शहाणे समजायला लागतो. चुकीचं आहे बंधू भगिनींनो. ज्येष्ठांचा आदर करायचा आहे. वरिष्ठ हा वरिष्ठच असतो. त्यांच्या शब्दाला किंमत, वरिष्ठ पद असेल त्याचं वरिष्ठ पदाला किंमत देणेच आहे. ही धम्माची संस्कृती आहे. आपल्या संस्थेतही तेच चालतं. ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्या बुद्धपुत्रांच्या सर्व पिता, त्यांच्या कुटुंबियाला मी या ठिकाणी साधुवाद देतो. ज्या महिलांनी या ठिकाणी उपासिका शिबिरात 10 दिवस उपासिका शिबिरात भाग घेतला त्यांना देखील मी साधुवाद देतो. या ठिकाणी शहर शाखा, जिल्हा शाखाच्या मार्गदर्शनाने काम करते त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि जाता जाता हे सांगतो की तालुका असो किंवा ग्राम असो किंवा वार्ड किंवा शहर किंवा कोणतीही शाखा असू दे, बाबासाहेब आंबेडकर या संस्थेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या संदेशांचं तंतोतंत पालन समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत करायचं आहे. या ठिकाणी चिंतन शिबिर किंवा अन्य गोष्टी या अशा परिषदातून सांगाव्या लागतात, कारण हॅमरिंग करावं लागतंय. उपासक उपासिका करतात की नाही ते आम्हाला माहिती नाही, त्याचा रिपोर्ट येतो की नाही ते आम्हाला माहिती नाही. परंतु जेव्हा उपासक किंवा ते प्रशिक्षणार्थी सामान्य शिबिरार्थी सांगतात त्यावेळेस कळते की अशा शाखा कार्यान्वित आहेत. आणि त्यावेळेस वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना वाटतं की जिल्हा शाखा, शहर शाखा आणि तालुका शाखा कायम करत आहेत. तालुका शाखांवर प्रचंड जबाबदारी आहे. मी पुन्हा हे वाक्य सांगतोय, हे लक्षात ठेवायचंय. सगळ्या शिबिरांचं व्यवस्थित आयोजन करायचंय. आर्य अष्टांगिक मार्ग तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितला. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती, सम्यक समाधी. काही गोष्टींना लोकांना या गोष्टी कळत नाही. अवघड आहे बाबा, काहीतरी पाली भाषा आहे, त्यासाठी 10 दिवस शिबिराला जावं लागतं. असा काही मध्ये एक न्यूनगंड निर्माण झालेला आहे. पांढरे कपडे घालायला घाबरतात ती मंडळी. अशा व्यक्तींसाठी डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकरांनी 8 सोनेरी मार्ग आपल्याला सांगितलेले आहेत. अतिशय सोपे. माझा प्रत्येक अडाणी बांधू भागू किंवा अडाणी माता ह्या त्याचं तंतोतंत पालन करेल. मी 2च मिनिटात ते 8 आर्य सोनेरी मार्ग तुम्हाला सांगतो बंधू भगिनींनो. चलो बुद्ध की ओर, बुद्धाचा प्रचार करा. आचारो परम धम्म, आचरण व्यवस्थित ठेवा. बघा, बुद्धाचा चलो बुद्ध की ओर, आचारो परम धम्म, तुमचं आचरण बंधू भगिनींनो. उच्चारावरून ना विद्वत्ता कळते, उच्चारावरून विद्वत्ता कळते, आचरणावरून शील कळतं आणि आवाजावरून नम्रता कळते. माणसं वाचायला शिका. तुम्ही समाजात वावरतायत म्हणून आचरण आधी करायचंय. चलो बुद्ध की ओर, आचारो परम धम्म. बुद्धिस्ट आयडेंटिटी जपा आपली, बुद्धिस्ट आयडेंटिटी. मुलात शाळेत टाकताना बौद्धच घ्या. उद्या जनगणने वाचतील त्यांना बौद्ध सांगा. या गोष्टी तुम्ही करा. टीम वर्कने काम करा. 4था मार्ग चलो बुद्ध की ओर, आचारो परम धम्म, बुद्धिस्ट आयडेंटिटी आणि टीम वर्क. त्यानंतर रोटी बेटी व्यवहार. अन्य समाजाचे बांधव जेव्हा बौद्ध होतात तेव्हा आपण त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार करत नाही. तक्रारी येतात. का?
म्हणून रोटी बेटी व्यवहार करा. त्यांना मोठा भाऊ म्हणून बघतायत आपल्याकडे, त्यांच्याशी रोटी बेटी व्यवहार करा. बुद्ध विहार जोडा. या ठिकाणी कोणाचा बुद्ध विहार असेल त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी जाऊन तिथं विनंती करायची की बाबा संस्थेशी जोडून घ्या, तुमचा बुद्ध विहार बळकावणार नाही. काहींना मंडळी ती भीती असते आमचा बुद्ध विहार गेला तर, परंतु तसं काय होत नाही. बुद्ध विहार संस्थेला वापरायला द्या, शिबिरा द्या. हे असे बुद्धपुत्र उघड्या ठिकाणी राहतात. म्हणून गावागावात शाखा शाखांवर जिथे बुद्ध विहार असाल त्या भारतीय बौद्ध महासभेशी जोडून घ्या, काम करा. तुमचा बुद्ध विहार तुम्हालाच लख लाभ, तो बळकावला जाणार नाही. धम्म कार्य आहे ते, व्यापक करा धम्म कार्य. स्वतः डबक्यामध्ये राहिलं तर भारतीय बौद्ध महासभेसारखा समुद्र तुम्हाला मिळणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. 5वी गोष्ट की रोटी बेटी व्यवहार. 6वा मार्ग बुद्ध विहार जोडा. 7वा मार्ग मंडळ जोडा. बघा आज तुम्ही पाहता कुठलं पण मंडळ 10-12 मुलांचं, अमुक तमुक क्रांती मंडळ, अमुक तमुक महिला मंडळ, अमुक तमुक, ह्या अशा छोट्या छोट्या मंडळांनी एकत्र येऊन संस्थेचं जोडून घ्या, धम्माचं कार्य करा. भीमराव साहेबांनी सांगितलेलं आहे, किती सोप्या गोष्टी आहेत या. मंडळ जोडा अभियान. आणि सर्वात शेवटी सांगितली समाजाशी नाळ जोडा. समाजातला विद्वान माणूस असतो, उच्च शिक्षित असतो, चांगल्या पदावर असतो, परंतु त्याला मोठा पगार असल्यावर 2-2.5 लाख त्याच्या तालात असतो. तो 1 पट आकडतोय आणि आपले पदाधिकारी 2 पट आकडतात. हे करायचं नाही बाबा. त्याच्याकडे जा, त्याला विनंती करा, तुझ्या ज्ञानाचा, तुझ्या अनुभवाचा, तुझ्या संपन्नतेचा अनुभव माझ्या मुलाबाळांना द्या, आमच्या विद्यार्थ्यांना द्या. त्यांच्यासाठी काही प्रशिक्षण राबवा, परंतु त्याच्याकडे चुकूनही पैसा मागायचा नाही. पैशाच्या बाबतीत आपली संस्था केवळ आणि केवळ दान पारमितेवर आहे. तर समाजाशी फटकून वागणाऱ्या लोकांना समाजात घ्या. तो जर येतोय तर त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून घ्या. हे काम आपल्या घराचं नाही आहे, व्यापकपणे करायचं आहे. त्याग करावा लागतो आणि तो त्याग तुम्हाला करणेच आहे. तर ती आपली संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचा परिवार, मगाशी ताईंनी सांगितलं या ठिकाणी कोण कोण येऊन गेलेत, त्यांचा त्याग आपण लक्षात ठेवायचा. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 पोरं मातीत गाडलीत ना आपल्या बापाने. कुठे गेला राजरत्न, कुठे गेला गंगाधर, रमेश, इंदुमती, 4 मुलं मातीत गाडलीत. आपल्यासारख्या त्याग केला असता का, याचा आपण विचार करायचा आहे. मुलगा जरी आजारी असला तर आपण चालू कार्यक्रम सोडून जातोय, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तेवढा त्याग आपण करू शकत नाही. दुसरे ते बुद्ध, राजाचा पुत्र, काय कमी होतं त्यांना. उद्या पर्यटनाला गेला तर उन्हाळ्यात एक राहायला बंगला आहे, पावसाळ्यात राहायला एक महाल आहे, हिवाळ्यात राहायला, असे प्रचंड राजाचाच पुत्र. तरी तो माणूस सोडून गेला कोणासाठी? सर्वसामान्य मनुष्यासाठीच, जिवंत माणसासाठी. बौद्ध धम्म हा फक्त घेतलेला पहिला श्वास आणि सोडलेला अंतिम श्वास, याच्यामधल्या काळाला जीवन म्हणतात आणि जिवंत माणसासाठीच हा धम्म आहे. आणि त्याला तुम्ही केंद्रीभूत करायचंय. आपापसातले हेवे दावे, आपसवाद, द्वेष असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्याग करायचा आहे आणि केवळ बाबासाहेब आंबेडकर, त्यांचा परिवार आणि त्यांची संस्था, ही संस्था काही येडागबाड्याचं काम नाहीये. ज्या महामानवाने या देशाला 7,500 देशी, हजारो भाषा, एवढ्या जाती लोकांना एका सूत्रात बांधले भारतीय संविधानाचं, त्याच महामानवाने आपल्या संस्थेची घटना लिहिली 12 कलमांची. म्हणून आपला जशी देशाला शिस्त लावली तसाच कारभार या संस्थेत आहे, याची तुम्ही खात्री पटवायची आहे. आणि राहिला तर ज्याप्रमाणे आपण पांढऱ्या कपड्यावर डाग पडला की आपण जपतो, आपल्या कपड्यावर डाग पडू नये याची काळजी घेतो, आपलं चारित्र्य सांभाळतो, त्याचप्रमाणे आर्थिक चारित्र्य देखील तुम्ही सांभाळायचंय. 1 रुपयाचा देखील डाग आपल्या अंगावर पाडून घ्यायचा नाहीये. संस्थेसाठी डेडिकेशन वर्क करायचंय, हा तुम्ही संकल्प करायचा आहे. आजच्या स्वाभिमान धम्म परिषदेमध्ये 14वी धम्म परिषद आहे. 39 सालापासून 84वा वर्धापन दिन आहे आणि आधी 14वी संपन्न, तो संकल्प करायचा आहे. अभिमान, अस्मिता, आत्मगौरव, प्रतिष्ठा, ह्या गोष्टी या अशा परिषदांमध्ये घ्यायचा जो बाबासाहेबांनी आपल्यामध्ये पेरलेलं आहे. हे पेरलेलं आज हे उगवलंच पाहिजे आणि त्याच्यावरच आपण आपली आजीविका करायची आहे. आजच्या या 14व्या धम्म परिषदेबद्दल आजचे आयोजक श्रीरामपूर शहर शाखा, आमचे इंगळे साहेब आणि सर्व तालुका पदाधिकारी ज्यांची मी नावं मागाशी घेतली, या सर्व पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या कुटुंबियांना आजच्या 14व्या धम्म परिषदेच्या, स्वाभिमान परिषदेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. असायचा महार वतनदार, जुडी म्हणजे शेत साऱ्याचा भार, आणि त्या जुडीतच महाराजचा पगार. सरकारने खोटी नियमावली आमच्यावर लादली, सरकारने खोटी नियमावली लादली. 16 डिसेंबर
परिषद झाली. बाबांनी मांग महार जनता जागृत केली. 16 डिसेंबरला परिषद झाली. जुडीवाडीने केला कायदे भंग. रामोशाची वेतन महाराज संघ. रामोशी लाभला आमच्या. जुडीवाडीने केला कायदे भंग. रामोशाची वेतन महाराज संघ. नाट्य सरकार महार आणि मांग. दुःख महाराचे अथंग. बाबासाहेबांना त्यांची कीव आली. कोण होता आली? बाबाशिवाय